अतुल ठाकरे. पंचांचा इशारा येतोय. पंचामध्ये अतुल राव आणि रणजित भुळकुंड. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण जर बघितली तर डीप मिड विकेट मध्ये अक्षय आहे. त्यानंतर लॉंग ऑन मध्ये आपण वैभवाला पाहतोय तर लॉंग ऑफ मध्ये योगेश. 30 सर्कल मध्ये आपण जर बघितलं तर लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. त्यानंतर कव्हर आहे. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडू स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर निघून गेलाय. धमाकेदार षटकार. दिनेश दादा भुरकुंड यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. बघा त्यांचं स्वागत इथे षटकारानं केलं जात आहे. षटकार आलाय पहिल्याच बॉल वरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर लगेच कानमंत्र देण्यासाठी 3 खेळाडू आपण पाहतोय अतुल ठाकरे जवळ पोहोचलेले आहेत. पाहूया हा कानमंत्र किती कामी येईल. संघाचे संघनायक देखील आले होते मयूर शेंडे. त्यानंतर आपण पाहतोय एक सिनियर खेळाडू मधून नेहमीच चांगली कामगिरी जी लाभलेली आहे लाभत असते आपल्या संघाला ते योगेश बर्फ देखील आले होते. पाहूया अतुलेला कुठला कानमंत्र इथे दिला गेलाय कारण पहिल्या चेंडूवरती एक मोठा धमाका झालेला आहे. मिस्टाय फटका. स्वतः अतुल चेंडूच्या खाली येतोय. बघा टेकन. संतोष कोम याची खेळी संपुष्टात आलेल्या पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय जी डरकाली फोडली होती ती दुसऱ्या चेंडूवरती डरकाली कुठेतरी आपल्याला कमी ऐकायला आली कारण खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. प्रत्युत्तर टीट फॉर टॅट जशास तो उत्तर देण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा केलेला आहे तो म्हणजे अतुल ठाकरे. आणि बघा मयूर अक्षय आणि योगेश यांनी जो कान मंत्र दिला होता ना तो कान मंत्र इथे नक्कीच कामी आलेला आहे अतुल्याच्या. नव्याने फलंदाज पाहतो आपण साईनाथ. साईनाथ भोईर आज आपण पाहतोय 1 डाऊनच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. आज आपण जर बघितलं तर साईनाथ साईबाबांचा वार आहे. आज पाहतो आपण वसई परिसरामध्ये सर्वात मोठी जी पालखी दरवर्षी जात असते साई सेवा समर्थक ससू नवघर च्या पालखी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. ज्या आज या शुभ दिवशी गुरुवारच्या दिवशी आज निघालेली आहे. भरपूर आपले खेळाडू देखील त्या पदयात्रेमध्ये चालत जाताना आपल्याला पाहायला मिळतील आणि भरपूर संघामध्ये आपल्याला जे येणाऱ्या मॅचेस असतील मला वाटतं 9 तारखेपर्यंत जेवढ्या मॅचेस आहेत ना तेवढ्या संघामध्ये आपण जर बघितलं तर नक्कीच कुठे खेळाडू आपल्याला खेळाडूची कमतरता भासेल. फुलटा चेंडू अपील झाली होती मात्र अपील ही फेटाळून लावलेली आहे. कदाचित आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू निघून जात असावा हेच दर्शवलं पंचांनी. चेंडू तो निर्धाव. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर खूप चांगला कमबॅक इथे केलेला आहे तो म्हणजे अतुल ठाकरे याने. पुन्हा एकदा बॉलिंग मारती लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना आणखीन एक वेगवान तेज तर्रार चेंडू इथे हाताला गेलाय. आपण हा सामना पाहतोय 7वा सामना टायगर स्पोर्ट्स भिवपाडा आणि ऐसोन स्पोर्ट्स तांबडमाल. यानंतर बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन आणि आईगाव देवी नागळे असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उचली घेणारा हा चेंडू शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये मात्र यावेळेस आपण पाहतोय डाऊन द लेग हा चेंडू आता गेलाय. लेग एसटी सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांनी दर्शवलं हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव फलक 7 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चुरकस मारण्याचा प्रयत्न मात्र हा प्रयत्न असफल असेल कारण लेग एसटी सोडून जाणारा हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
बॅक टू बॅक दोन चेंडू हे व्हाईटच्या स्वरूपात आता आलेत. वेगामध्ये कुठेतरी भरकटला जातोय. अतिरिक्त वेग देण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी लेग एसटी सोडून जाणारे चेंडू हाताळले जात आहेत. 8 धावा फलकावरती. अवलेच बघा चेंडूला फक्त दिशा दिली आहे, मात्र खराब क्षेत्ररक्षण झालेला आहे. अजय कानातकरनं चेंडू बघा भरपूर वेगाने निघून चाललेला आहे. सीमारेषेच्या बाहेर जातोय. जयेश याने प्रयत्न केला, मात्र जयेशाला तो चेंडू फील्ड करता आलेला नाहीये. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय चौकार. बघा बॅटचा हलकासा स्पर्श करून हा चेंडू निघून गेला होता. बघा पुन्हा एकदा आपल्याला दर्शवत होतं आपल्या स्क्रीनवरती ज्या प्रकारे चेंडूची दिशा देखील खराब होती. त्या क्षेत्ररक्षकाच्या 2 पायांच्या मधून हा चेंडू निघून गेलेला आहे. बॅकअप साईड जयेश देखील गेला होता, मात्र जयेशला देखील तो चेंडू मिळालेला नाहीये. मागे आउटफील्ड जर आपण बघितला तर भरपूर वेगवान पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू आपण जर बघितला तर यष्टींच्या वरून निघून गेलेला आहे. षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 1 गडी बाद 12 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. बारा धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं बंधन आपण पाहतो हटलं गेलंय. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती षटकार आला होता, त्यानंतर मात्र विकेट, त्यानंतर खूप चांगली चेंडूची हाताळणी झाली, मात्र त्यानंतर 2 चेंडू वाईड हाताळले. तिसरा चेंडू देखील दिशाहीन होता आणि त्या दिशाहीन चेंडूचा देखील फायदा उचलला गेला. चौकार आला आणि शेवटचा चेंडू हा निर्धाव आलाय. षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये 12 धावा या धाव फलकावरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी योगेश बरफ. जोरकस मारण्याचा प्रयत्न कल्पेश याचा. आपण पाहतोय कल्पेशाला पहिल्या षटकामध्ये संधी मिळालेली होती. या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडू खेळण्याची त्याला संधी मिळाली, मात्र तो चेंडू निर्धार होतोय. यानंतर बाबा स्पोर्ट्स कॉमन रेल्वे स्टेशन आणि गावदेवी नागले असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. योगेश आणि बघा वेगवान चेंडू होता, मात्र चेंडूची हाताळणी जर बघितलं तर लेगेस्टी सोडून जाणारी पाहायला मिळाली. पहिला चेंडू निर्धाव आला, मात्र दुसरा चेंडू हा वाईड हाताळला गेलाय. धावफलक 13 आहे धावसंख्येवरती. आजच्या दिवसातील हा 7वा मॅच आपण पाहतोय. वेगवान चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॅक टू बॅक मित्रमंडळी चेंडू निर्धाव खेळून काढलेले आहेत. कारण या अगोदर एक चेंडू जर बघितला डॉट आला, त्यानंतर वाईट आला, त्यानंतर पुन्हा एकदा हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. कल्पेश आपण पाहतोय तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, स्ट्राईक वरती आहे कल्पेश कोठावले. या सीझन मध्ये आपण जर बघितला तर कल्पेशचा फॉर्म कुठेतरी हरवलाय मी तर म्हणेन. लेगेस्टी सोडून जाणारा चेंडू पुन्हा एकदा पंचाने दर्शवले की हा चेंडू वाईड असेल.
व्हाईट बॉल, धावफलक 14 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न. बॅट चाल कसं एज घेतलंय आणि आपण पाहतो फलंदाज बाद होईल. पंचन डावेमध्ये अजय कर्ण. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पुन्हा एकदा झेलची संधी होती, ती संधी इथे सुटली गेली. बघा या अगोदर अजय कर्णाकडनं एक चौकार देखील गेला होता आणि यावेळेस एक झेल सुटला गेलाय. मित्रमध्ये त्याच्या हातामध्ये हा झेल आला असता, मात्र थोडासा पुढे गेला. तेच कारण त्याचा बॅलन्स बिघडला आणि चेंडू त्याच्या डोक्याच्या वरून निघून गेला. पुन्हा एकदा बॅटचा एज घेतलाय. पुन्हा एकदा चेंडू विकेट किपरच्या मागे निघून चाललेला आहे. आउटफील्ड फार वेगवान आहे मागे. बघा भन्नाट वेगाने हा चेंडू निघून गेलेला आहे. जो गोलंदाजाचा वेग आणि तो आपण पाहतो बॅटचा स्पीड आपण बघितला, याचं मिलन झालं आणि पाहतो चेंडू भन्नाट वेगाने निघून गेला विकेट किपरच्या मागे. जे दोन क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. चौकार येतोय. या चौकाराशी धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती. या षटकातील अजून जर बघितलं तर शेवटचा एक चेंडू बाकी आहे. बघा पुन्हा एकदा खूप चांगला फटका ते केला गेलाय. अक्षय आहे, अक्षय बरफ त्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं, खूप चांगले क्षेत्ररक्षण. फक्त 2 धावा इथे पर्यंत पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाव्यांशी धावफलक जाऊन पोहोचले गेले ते म्हणजे 22 या धावसंख्येवरती. बावीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 10, 22 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटक आपल्यासाठी वैभव दळवी आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. वैभव दळवी डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये वर एक क्षेत्ररक्षक. त्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. त्यानंतर डीप कव्हर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर डीप मिड विकेट
आणि एक लॉंग लेग आहे. 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय आणि 2 फ्लँक स्लिप मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. हा चेंडू ते खूप चांगला प्रयत्न मात्र प्रयत्नांना साथ मिळालेली नाही आहे. चेंडू सीमारेषा पार जातोय. 6 धावांसाठी षटकार. बघा एका हाताने इथे टाळी वाजत नसते. मला 2 हा जर इथे घेऊन आला असता योगेश तर कदाचित हा झेल मिळू शकला असता. पहिल्या चेंडूवरती साईनाथ भोईर यांनी षटकार ठोकलाय. शॉटबॉल करण्याचा प्रयत्न. थोडासा या चेंडूचा वेग जर आपण बघितला थोडासा वेग जास्त होता. फक्त एक सिंगल धाव मिळालेली आहे. गावदेवी नागले संघाचं देखील आगमन झालेलं आहे. न्यू जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ब्लॅक अँड ब्लू ऋषी यांचं देखील आगमन झालेलं आहे. आमचे मित्र त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मला वाटतं नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन ते आपल्याला पाहायला मिळतील. बॉडी बिल्डिंग मध्ये नक्कीच भरपूर मोठं नाव त्यांनी कमावलेलं आहे. असं आमचे मित्र ऋषी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस बघा चेंडू हवेमध्ये आहे. मयूर शेंडे आहे यावेळेस चेंडूच्या खाली. बघा इथे क्षेत्ररक्षणामध्ये जो बदल केला होता त्याचा फायदा इथे सोनसरी स्पोर्ट्स तांबडवाल संघाला झालेला आहे. कारण या ठिकाणी अगोदर जर आपण बघितला तर अजय कानात होता. त्याच्याकडनं 2 चुका झाल्या होत्या. एक चूक जर आपण बघितली त्याच्या 2 पैशांमधून चेंडू निघून गेला होता. सीमारेषेच्या बाहेर चौकार आला होता. त्यानंतर एक झेल देखील सुटला गेला होता. मात्र यावेळेस आपण जर बघितला तर कुठल्या प्रकारे चुकी झालेली नाही आहे आणि मयूर शेंडे यांनी ती झेल पकडलाय. मात्र आपण पाहतोय महत्वाचा खेळाडू साईनाथ अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. नव्याने बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन होतोय जित माळी. वैभव आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अजित करता. चेंडू थोडासा पुढे ठेवला गेला होता. चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी झालेली आहे. फलंदाज बाद साईनाथ भोईर. बिग विकेट बिग ब्लो. आत्महत्या केला मी तर म्हणेन साईनाथ भोईर याने. दुसऱ्या धावीची काही आवश्यकता नसताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि अडचणीमध्ये सापडला. आपण रनिंग बिटवीन द विकेट जर बघितला तर साईनाथ भोईर याची थोडीशी कुठेतरी कमी आपण पाहिलेली आहे. कारण येत्या 1 ते 2 वर्षामध्ये नक्कीच इंजुरीजचा सामना त्याला नक्कीच भरपूर केलेला आहे. तेच कारण रनिंग बिटवीन द विकेट्स ही त्याची थोडीशी आपल्याला खराब पाहायला मिळते. आणि त्याचा फटका देखील इथे बसताना दिसतोय. अक्षय कोठावले आपण पाहतोय नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होताना दिसतोय. धावफलक आपण बघितलं तर 30 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकामध्ये चेंडू टाकून झाले तर 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावफलकावरती धावा जर बघितलं तर 30 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. वैभव आपल्या षटकातील 5 चेंडू घेऊन यावेळेस बघा खूप चांगला फटका केला. मात्र क्षेत्ररक्षक आहे जयेश त्या क्षेत्रामध्ये सहज सोपा झेल तिकडे पकडला गेलाय. बघा फटका खूप चांगला इथे आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र एलिव्हेशन तेवढं नव्हतं. चेंडूने आपण पाहतो
एरिया जर बघितला भरपूर एरिया जो होता कव्हर केला, जास्त लांबी देखील गाठली नव्हती. आणि बघा जयेशला अगदी त्याच्या हातामध्ये मी तर म्हणेन होम डिलिव्हरी म्हणून जयेश करता हा झेल होता आणि जागच्या जागेमध्ये हा झेल त्यांनी ते उभा राहून पकडलेला आहे. धावफलक 30 असताना आपण पाहतोय आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेले आहेत. दोघांनी बॅटरवर पाहतो आपण रोहित सातवी एक ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येऊन झालेला आहे. टप करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क नाही आहे. चेंडू तो निर्धाव. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. तर या षटकामध्ये आपण जर बघितलं तर फक्त आणि फक्त 8च धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर देखील खूप चांगली बॉलिंग इथे वैभव दलवी यांनी केलेली आहे. फक्त 8 धावा. चला यानंतर जो सामना होईल त्याचा टॉस देखील केला जाईल. तर बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन आणि आईगावदेवी नागले, चला दोन्ही संघाचे संघनायक लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये नक्कीच सज्ज असतील आमचे साथी समालोचक जयेश डुकले. दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे खेळाडूंचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चालू असलेला मॅच आपण पाहतोय टायगर स्पोर्ट्स बिहीपाडा आणि आयसोन सरी स्पोर्ट्स तांबडबाल या दोन संघादरम्यान ही बिग फाईट बिग मॅच आपण पाहतोय. या दोन संघामध्ये एक वेगळाच इतिहास नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर वेळा हे दोन संघ आमने सामने आलेले आहेत. अजूनही आपण पाहतोय आयसोन सरी स्पोर्ट तांबडबाल संघाला विजय मिळवता आले नाही, गलसलेला नाहीये. इकडनं देखील विजय मिळवण्याचा नक्कीच त्यांचा प्रयत्न असेल. जो रेकॉर्ड आहे आपण पाहतो टायगर स्पोर्ट्स बिहीपाडा या संघाच्या समोर तो नक्कीच कुठेतरी त्यांचा बदलण्याचा प्रयत्न असेल. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय जे रेकॉर्ड्स जे बनतात ते तुटण्यासाठीच बनत असतात. पाहूया जयेश येतोय शेवटचा षटक आपल्यासाठी स्वीप करण्याचा प्रयत्न अक्षयाचा. बॅट बॉल संपर्क नाहीये. चेंडू तो निर्धाव सॉरी वाईट चेंडूची आपण पाहतो नोंद झालेली आहे. अभ्यंतर चेंडूची नोंद झालेली आहे आणि एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. 31 धावा धावफलकावरती. 31 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र चांगला चेंडू बघा. यावेळेस मागच्या चेंडूची आपण लाईन जर बघितली तर थोडीशी खराब होती, मात्र यावेळेस लाईन खूप चांगली. निर्धाव चेंडू. बॅटचा एज घेतलाय. चेंडू जातोय गळी क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतोय. प्रणित आहे त्या तिकडे. प्रणित दलवी चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव हे पूर्ण झाली होती. आता मात्र रोहित हा स्ट्राईक होताना पाहायला मिळतोय. टायगर स्पोर्ट्स बिहीपाडा संघाचा एक स्टायलिश खेळाडू आहे. स्टायलिश फटकेबाजी देखील त्याच्याकडे नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असते. असा एक ऑलराऊंडर खेळाडू रोहित सातवी ऑन स्ट्राईक. षडभूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः जयेश चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी धावफलक 34च्या धावसंख्येवरती 34 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुटा चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये. एक धाव कंप्लीट. निलेश परेट बघा चेंडूला हातामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न, मात्र खूप चांगला थ्रो. ईमेल प्रमाणे व्हॉट्सअप प्रमाणे थ्रो झालेला आहे. चला गाडी पाठवायची. चला टँकर पाठवून द्या लगेच. चला टँकर पाठवून द्या.
नंतर पुन्हा एकदा तुम्हाला थांबावं लागेल, लक्षात घ्या. पस्तीस धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. चेंडू टाकून झालेले आहेत ते म्हणजे 4. विलास जाधव बॅटर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. चेंडू जर आपण बघितला ऑफस्टंपच्या बाहेर इथे हाताला गेलाय. पंचाची घेण्यास समांतर पाहायला मिळाले. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. एक्स्ट्रा धाव ही धाव फलकावरती. धाव फलक पाहत आपण 36 धावा 36 रन. बघा बॅटचा फेस ओपन केलाय आणि बघा चेंडू भन्नाट वेगाने निघून चाललेला आहे. आउटफील्ड फार वेगवान आहे. चेंडू सीमारेषा पार हा येतोय चौकार. 4 धावा. सन्माननीय संदीपजी बोरगोंड आणि नरेशजी भवर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. या षटकातील 5 चेंडू टाकून झालेले आहेत. शेवटचा एक चेंडू जरी बाकी असेल आपण पाहतोय संदीपजी बोरगोंड, नरेशजी भवर आणि रमाकांतजी कोरडा यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर झालेले आहेत आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. रमाकांतजी कोरडा आणि संदीपजी बोरगोंड यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आमच्या व्यासपीठावर वरती या आणि स्थान आपण नवा. या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फक्त हलक्याने हा चेंडू खेळून काढलेला आहे. गॅप शोधलेला आहे. बघा गॅप मध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होईल. 4 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. खूप चांगले धावा आपण पाहतो इथे जमा केलेल्या आहेत. त्या म्हणजे विलास जाधवाने एक चौकार ठोकला. त्यानंतर 4 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. बघा म्हणजे शेवटच्या 2 चेंडूवर ते 8 धावा आलेल्या आहेत. धाव फलक 44 धावा आणि 45 धावांसह हे टार्गेट ठेवलं गेलंय. चला जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक जयेश. धन्यवाद प्रदीप. चला वेळ झाली आहे टॉसची. कर्णधार आलेले आहेत गावदेवी स्पोर्ट्स नागले टीमचे आणि त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर कर्णधार बाबा स्पोर्ट्स टीमचे आज नितीन आहेत प्रमुख कर्णधाराच्या भूमिकेत. आणि टॉस करण्यासाठी विनंती करतोय राज. या दादा या. हो तिकडे अजून लवकर या. कोण आहेत कर्णधार आज? मनीष. चला आम्ही सतत कॉलिंग देतोय. चला आपण पाहतो 2 कर्णधार आहेत. एका बाजूने SK स्पोर्ट्स, एका बाजूने गवलीपाडा. कॉल येईल नागले टीम कडून कारण की ते पहिला उपस्थित झाले होते. SK कॉल दिलाय. डेफिनेटली SK आलाय. त्यात विनंती करतो की शुभेच्छा द्या आपण 2 कर्णधारांना आणि आपण विराज मानवा.
टॉस जिंकलाय, नागली टीम काय डिसाईड करणार? बॅटिंग. बॅटिंग करायची आहे बाबा स्पोर्ट्स. आपण पहिले जवळचीच टीम आहे, तरी पण आपण पाहताय की काय अशी गेम प्लॅनिंग असेल की तुम्ही बॅटिंग निवडली आहे? आम्हाला रन जास्ती मारायचे आहेत, आम्ही चांगली बॅटिंग करू शकतो म्हणून. मागच्या जर स्पर्धा पाहिली तुमच्या तर नक्कीच तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता, परंतु आज त्याप्रमाणे आज विश्लेषण करायचं झालं तर मग या कामन विभागातीलच संघ आहेत. मग आज तुमच्याकडे एक संधी असेल. आज तुम्ही जर आपण पाहिलं तुमचा फॉर्म चांगला आहे. मागच्या स्पर्धेमध्ये बाकी खेळाडूंकडून चांगली बॅटिंग झाली नव्हती. या मॅचमध्ये कोणत्या खेळाडूंकडून चांगली बॅटिंग होऊ शकते तुमच्याकडून ऐकायला मिळेल? सतीश. हो, सतीश तुम्हाला चांगलं सहकार्य करतील. परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं की या मैदानावर काय वाटते तुम्हाला की प्रथम बॅटिंग करणे इझी जाऊ शकते तुमच्यासाठी की मग विरुद्ध टीम नक्कीच आपण पाहिली चांगली आहे, इझी पडू शकते? शुभेच्छा असतील तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. जाऊया आपण बाबा टीमचे कर्णधार. काय वाटते टॉस जिंकला असतं काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षणात घेतलं असतं. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालंय. तुमचा फॉर्म खूप चांगला आहे. हर्षल इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील का? हो नक्कीच. मग तुमची टीम या सीझनमध्ये कसं क्रिकेट खेळत आहे, कसा सराव आहे तुमचा या स्पर्धेसाठी? सगळं खेळतात चांगलं. मग या स्पर्धेसाठी खास काय तयारी करून आलात तुम्ही? हो खूप. आज तुमच्याकडे पण सुद्धा एक संधी असेल. आज एक टायटल तुमच्या नावी नक्कीच लागू करण्याचा प्रयत्न करणार तुम्ही? हो नक्कीच प्रयत्न करू आम्ही. शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा, बेस्ट ऑफ लक. हे दोन कर्णधार नागले टीमने टॉस जिंकून डिसाईड केलंय बॅट फर्स्ट. आणि नक्कीच आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूने मनीष होते आणि त्यांना हवं होतं तेच मिळालं, कारण की ज्याप्रमाणे त्यांचा आज भरोसा आहे की भरोशावर आम्ही खरे उतरणार आहोत. संतोष तारवी नक्कीच आपलं स्वागत असेल. आज इन ॲक्शनमध्ये भरपूर खेळ करताना सुद्धा पाहायला मिळतील. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपण करूया. ते गणेश गवलीपाडा चषक 2025 ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टायगर स्पोर्ट्स टीमचा उल्लेख करायचा झाला तर ज्याप्रमाणे संतोषने एक स्टार्ट दिला होता षटकार, त्यानंतर आपण बघितलं की साईनाथ आपण पाहिला मध्यंतरी थोडासा त्याने सावरला, परंतु फिनिश केलं मात्र विलासनं मिळेल चांगला. संतोष कोम असेल आणि बॉलिंग ट्रॅकवर निलेश असतील, निलेश परेड आणि अतुल ठाकरे. ही ओपनिंगची जोडी आपण पाहिली आहे. संतोष कोम आपण पाहिलं पॉवर प्ले स्पेशलिस्ट आणि नेहमीच चर्चेमध्ये राहणारा खेळाडू. जेव्हा जेव्हा उल्लेख केला जातो तर टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा तर संतोष हे नाव पुढे येत असतं आपल्याला. पहिला चेंडू लाऊड अपील पहिल्याच बॉलवर मात्र आपण पाहिली आहे. आवाज नक्कीच जर तुम्हाला आला असेल तर नक्कीच तो कसा जाता बॅट आणि क्रीजचा, त्यामुळेच जिथे बाउन्स झाला होता डेफिनेटली आपण पाहिलं आणि तेच आपण पाहू शकतो की इथे की मग ते काय मिळणार नाही जे तुम्हाला हवं आहे, परंतु डॉट चेंडू इथे मिळेल. फुलटॉस ड्राईव्ह केला जातोय इनटू द गॅप, वेगाने मात्र पाठला केला जातोय. पाहावं लागेल या वेळेला नक्कीच चौकार मात्र इथे जरूर मिळतोय. हा पहिला चेंडू आपण ज्याप्रमाणे हाताळला गेला आणि तोच चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ज्या वेळेला नवीन चेंडू आपण हाताळण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा ब्लॉक मध्ये जर हाताळण्याचा प्रयत्न करतो ना तो रिस्क भरपूर असते आणि मग तो हातातून चेंडू निसटत सुद्धा असतो आणि ते चित्र आपल्याला जर थोडंसं पाहायला मिळालं. आणि चौकार मात्र आपण पाहतोय नक्कीच त्या चेंडूवर मात्र खेचला गेला आणि या चौकाराने आपण पाहिलं तर टीमचा अकाउंट मात्र ओपन केला गेलाय. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु फेक स्ट्रायकांच्या दिशेनं कदाचित आपण पाहू शकतोय की थोडस मी तर म्हणेन की अडचण वाढली असती इथे जर चांगला थ्रो चांगला बॅकअप, कारण की इथे आपण पाहू शकतोय की एक गणित मात्र बिघडवण्यासाठी मात्र ह्या सगळ्या गोष्टी बरोबर होत्या, परंतु दुसऱ्या बाजूने बॅकअप नव्हता. उल्लेख करायचा झाला तर टीमची टोटल 6 या आकड्यावर पोहोचले गेले. 39 धावा हव्या असतील इथून मॅच जिंकण्यासाठी. त्याप्रमाणे म्हटलं जाते ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळो न मिळो तो नशिबाचा भाग आहे. प्रयत्न करा की नशीब
प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणंही भाग पडेल, परंतु या वेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळत आहे आणि एका एक्स्ट्रानं टीमची टोटल 7 या आकड्यावर पोहोचली गेली आहे. 45 धावांचं एक लक्ष्य आहे आणि ते पूर्ण करत असताना पॉवरप्लेच्या षटकामध्ये संतोष कोमनं एक चौकार खर्च केलाय, एक दुहेरीने एक एक्स्ट्रा. यावेळेला सुंदर चेंडू ब्लॉक हॉल मध्ये आपण पाहू शकतोय. अतिशय सुंदर आणि देखणी गोलंदाजी होत असताना पाहायला मिळत आहे. जी रणनीती आपल्याला जर पाहायला मिळते, स्ट्रॅटर्जी आपल्याला जर पाहायला मिळते आणि त्या स्ट्रॅटर्जीवरच नक्कीच आपण पाहू शकतोय तर नक्कीच गोलंदाजी होत असताना पाहायला मिळत आहे. टायगर स्पोर्ट्स टीम मी तर म्हणेन की 45 धावा आहेत म्हणजेच भरपूर धावा आहेत आणि गोलंदाजीसाठी तर चांगला आधार आहे. हा टायमिंग आहे, हवेत आहे, क्षेत्ररक्षक दुरून आले होते कृष्णा जितू माळी बॅकअप करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा मात्र आपण पाहिल्या जोडल्या जातील टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल आपण पाहिली आहे 9च्या घरामध्ये पोहोचली आहे. चेंडू फेकून झाले आहेत 5. या वेळेला फुल टॉस कन्वर्ट केलाय. एका टप्प्यानं मात्र बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. या चौकारानं आपण पाहिले तर धाव फलक पोहोचलं गेलं तब्बल 13च्या आकड्यावर. पहिलं षटक फिनिश झालं. 13 धावा लागल्या गेल्यात. 18 चेंडूचा खेळ असेल आणि 32 धावांची गरज आता मात्र मॅच जिंकण्यासाठी असेल. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या वेळेला वळूया आपण ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये 13 धावा संतोष कोमनं खर्च केल्या. पहिला बॉल डॉट आला होता परंतु त्यानंतर मित्र म्हणेन की 2 जे फुलटॉस कन्वर्ट झाले आणि ते चौकारासाठी गेले आणि त्यामुळेच मग एक नाबाद 13ची सुरुवात जी मिळाली आहे ना ती पकडून मात्र आपण पाहिले की येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 32 धावा आणखीन हव्या त्या कंप्लीट कराव्या लागतील. टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा टीमला हवा आहे ब्रेक थ्रू आणि तो ब्रेक थ्रू मात्र या दुसऱ्या स्पेल मध्ये देण्यासाठी नक्कीच बोलवलंय. रोहित 7वी विकेट टेकर गोलंदाज. सगळ्यात आपण पाहिलं तर जास्त विकेट टेकर गोलंदाज आहे टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा टीमसाठी तो म्हणजे रोहित 7वी. परंतु या वेळेला स्ट्राईक एंडकडे असलेला फलंदाज आपण बघितला ना तर मग आहे अतुल ठाकरे. या सीझन मध्ये चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. खास करून आपण बॉलिंग तर नक्कीच पाहिली अतुलची पण या वेळेला मात्र बॅटिंग पाहावी लागणार आहे. रोहित आहे आणि रोहितला माहिती आहे की भरपूर वेळा आम्ही पाहिले रोहितला कारण की एक चांगल्या लेफ्ट बॅट्समॅनला कशा प्रकारे जाळ्यामध्ये आणायचं भरपूर वेळा त्याने किमया केली आहे आणि या वेळेला नक्कीच अतुलच्या समोर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू आपण पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर फेकला जातो. एक्स्ट्रा मात्र रन्स मिळेल. एक्स्ट्रानं टीमची टोटल पोहोचली गेली 14च्या घरामध्ये. 31 धावा अजून सुद्धा हव्या असतील. मॅच पाहतोय आपण टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा विरुद्ध आयसोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ संघ 45 धावा चेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्या प्रमाण आपण पाहिलं तर इथे दुसरं षटक हे ऑन. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेर मात्र हाताळला जातोय. काहीतरी आपण पाहू शकतोय की चेंजेस केले जातात फील्ड मध्ये कारण की या वेळेस आपण पाहिलं तर जवळजवळ डीप लॉंग लेग आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट डीप काऊ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑन. अतुल साठी फील्ड
सेट केली आहे, परंतु रणनीती काय आहे पाहूया. रणनीती काही पण असू दे, असा प्रकारचा चेंडू टाकला तर म्हटलं इथे सोडला जाणार नाहीये आणि षटकाराची मोहर त्यावर उमटवली आहे. अतुलच्या बॅट मधून बिग हिट पाहायला मिळतोय आणि या बिग हिटनं टीमच्या टोटल मध्ये भर पडत असताना 21 धावा फलकावर. बिग सिक्स मात्र ठोकला गेला तुलना इथून पाहिला आपण तर टीमची टोटल 21च्या घरामध्ये पोहोचली आहे आणि जी सुरुवात आपण पाहिली तर अतिशय चांगली. 24 धावा अजून सुद्धा हव्या आहेत. 17 चेंडू. रोहितने आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात एक बॉल फेकत असताना. विकेट हवी आहे, ते विकेट मिळवून देतील का रोहित येते. या वेळेला आपण पाहिला फाईनलीच्या डोक्यावर वेगाने चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. षटकारानंतर आणखी एक मोठा प्रहार चौकार आणि इथे आपण पाहिलं तर मग आपल्या बॅटिंगचा दमखम दर्शवत असताना कमाईचा खेळ हा होत आहे आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल ठाकरेच्या बॅट मधून आपण पाहिलं तर आतापर्यंत चौकार षटकार आपण पाहिले. टीमची टोटल 25च्या घरामध्ये 20 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. यावेळेला रिव्हर्सचा फटका, त्या बाद नजाकत दर्शवणारा चेंडू आणखीन एक बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. लागोपाठचा दुसरा धाव फलक मात्र अगदी वेगाने झपाट्याने पुढे मात्र सरकत असताना पाहायला मिळत आहे. तब्बल पोचलं गेलंय 29 या आकड्यावर आणि काय दमदार फलंदाजी होते रोहित च्या विरोधात. आक्रमक क्रिकेट खेळला जाते अतुल ठाकरेच्या माध्यमातून. यावेळेला मात्र आपण पाहतो की हा चेंडू नक्कीच यष्टांच्या वरून ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. सोळा धाव्यांची गरज असेल इथून आपण पाहिली तर मॅच जिंकण्यासाठी. रोहितच्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या आहेत आणि मोमेंटम मात्र सोनसरी स्फोट तांबडमाळ टीमला मात्र मिळालाय भरपूर. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की या षटकामध्ये जी गोलंदाजी झाली आहे तर नक्कीच फलंदाजाच्या नक्कीच आवडत्या झोन मध्ये आणि नक्कीच फलंदाजाच्या आवडत्या झोन मध्ये चेंडू मिळतात तर मग तो तिथे सोडत नाहीये. 29 धावा फलकावर पाहतोय आपण. 16 धावा अजून सुद्धा हव्या असतील येणाऱ्या 13 चेंडू मध्ये. असं नाही की ते मॅच फिनिश झालेली आहे, परंतु विकेट जी मिळवून द्यावी लागेल. यावेळेला हवेत आहे हलक्या हाताने खेळलेला फटका. एक धाव मात्र मिळेल. एका धावाने टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 30 च्या घरामध्ये पोहोचली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता राहिलेले 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिली तर गरज असेल ती म्हणजेच 15 धावा.
तर वेलकम बॅक पुन्हा एकदा या मैदानाच्या दिशेनं 12 चेंडू 15 धाब्यांची गरज आहे. नक्कीच विकेटच्या शोधात आहेत. गोलंदाजी मार्कवर येतील. गोलंदाज आता आपण पाहिले तर तिसऱ्या क्रमवारीमध्ये सुनील तारवी आपण पाहतोय. ज्याप्रमाणे त्यांच्याकडे हा स्पाल असेल तो महत्वपूर्ण सोपवला गेलाय. कदाचित या स्पेल मध्ये मी तर म्हणेन विकेट मिळवून नक्कीच कमी धावा खर्च करण्याचा उद्देश हा त्यांचा असू शकतोय. कारण की नक्कीच जर तसं कार्य करण्यामध्ये जे सक्षम झाली आहे तर मग इथून टायगर स्पोर्ट्स टीमला मात्र एक कमबॅक करून दिलं जाऊ शकते. परंतु ते कमबॅक करून देणारं षटक येईल का की अतुल आपला पुन्हा एकदा खेळ मात्र जारी ठेवतील. फ्लिकचा फटका इनटू द गॅप. शेवटी आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या पार मिळेल चौकार आणि चौकारानं आपण पाहिलं तर टीमची टोटल पुढे सरकली गेली आहे 34च्या घरामध्ये. फ्लिक केला होता अगदी आपण पाहिलं तर चेंडूला पाहून आणि रिस्कचा वापर केला होता. म्हणजेच मनगटात नक्कीच याप्रमाणे आपण पाहिलं वापर केला गेला आणि एक चांगला शॉट मात्र पेश केला. चौकार. टीमची टोटल 34. शॉर्ट पिच आहे इथे. पुन्हा एकदा आपण पाहिला तर अतुल मात्र शॉर्ट पिच चेंडू सोडणार नाही आणि हे चित्र पाहायला मिळालं इथे. षटकार आलाय. आता हव्या असतील जिंकण्यासाठी आपण पाहिलं ना तर फक्त आणि फक्त 5 धावा. ज्याप्रमाणे अतुलचा खेळ राहिला आहे आज मात्र फक्त 1 मॅन शो. कारण की जर पहिलं षटक आपण सोडलं ना तर नक्कीच निलेशच्या षटकामध्ये खेळ करत असताना पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर निलेशला मात्र खेळण्याची संधीच दिली नाहीये. असा खेळ मात्र आपण पाहिला अतुलने दर्शवला गेलाय. 5 धावा हव्या आहेत. या वेळेला मात्र आपण पाहिले अपील केले परंतु बॅटला स्पर्श करून चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. स्कोर हा बरोबरीमध्ये येतोय. आता आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त गरज असेल 1 धावेची मॅच जिंकण्यासाठी. लवकरात लवकर आपण पाहिलं तर मग इथे गेम फिनिश होताना पाहायला मिळतोय. कारण की जवळजवळ आपण पाहिलं तर 15 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत आणि 1 धावेची गरज आहे. अतुल ठाकरे स्ट्राईक एंडकडे आणि 1 धाव मात्र इथून अर्जित केली जाते. पाहूया चौकार येईल का. डेफिनेटली तर चौकार आलाय आणि या चौकारानं मात्र आपण पाहिलं तर फिनिश केलंय. सामना जिंकलाय. तो म्हणजेच सोनसरी स्पोर्ट्स तांबडमार टीमनं चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे आतापर्यंत जर डॉमिनेट केला होता टायगर स्पोर्ट्स बीपवाडा टीमनं सोनसरी स्पोर्ट्स तांबड मारला. परंतु आज मात्र आपण पाहिलं की नक्कीच चांगला क्रिकेट खेळत करत असताना आपण पाहू शकतो. अखेर मात्र क्रिकेटमध्ये वरचढ पण आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेला वर्चस्व गाजवलं गेलं. मॅन ऑफ द मॅच जाऊया